मुदन 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 म्हणायचं. इथं टोगल असतो, टोगल असतो. त्याची घडी काय करायची, एक अशी घडी करायची. त्यानंतर इकडच्या बाजूने, नंतर त्याच्यातलं आणखी एक घडी करा. नंतर त्याच्यातला एक सोडा आणि तो इकडच्या बाजूने. घडी कशी घातली पुन्हा एकदा बघा. हे आपलं याचं वरचं टोक आहे. लक्षात आहे का, हे वरचं टोक आहे, हे खालचं टोक आहे. त्रिदल कमल याला म्हणतात. काय म्हणतात? त्रिदल कमल. म्हणजे अशोकशी या संबंधीची माहिती उद्या मिळेल तुम्हाला. तरी बांधताना द्या उद्या तुम्हाला बांधायचं आहे या प्रकारे. घेतलं. आणखी एक इकडच्या डाव्या बाजूने घ्या. इकडचं सोडा एक इकडे घ्या. जरा जरा मी तिकडे. आता काय करायचं पहा. हे इथपर्यंत घडी काढल्या. त्यानंतर इथून 1/3 टाकायची. 1/3 संपूर्ण टाकलेलं आहे का? दोन्ही जागा इथे ठेवलेली आहे. 1/3 टाकला. आता जसा साडीच्या निऱ्या घालतो आपण तसं एक खालून, तुम्ही नाही काय करायचं, एक वरून, खालून वर, खालून वर. आता इथपर्यंत आलं की इथून इथं पकडायचं असतं आणि त्याची गोल करायचा आणि हा कडेपर्यंत हा गोल न्यायचा. इथपर्यंत तरी कळलं, समजलं? हो. आपला राष्ट्रध्वज बांधताना देखील असाच बांधायचा. वर बांधायचा असेल तर राष्ट्रध्वज देखील अशाच प्रकारे बांधला जातो, असाच बांधायचा. आता पुढं काय करायचं पहा. इथून खाली 1/3 सोडायचा आणि इथं एक असा त्रिकोण करायचा. त्रिकोण थोडा असा बारीक असा त्रिकोण केला. आता काय करायचं तर हा त्या त्रिकोणाच्या बरोबर असा पूर्ण वेळा घ्यायचा आणि राहिलेला हा दोर खाली बांधलेला असतो याला, बरोबर आहे. या ठिकाणी हा दोर याच्यात असा होऊन घ्यायचा. इथं मुदन तयार करायची. मुदन, हे पहा मुदन झाली का मुदन. आपला दोर हा याला बांधलेला असतोच, ठीक आहे. याला दोर खाली बांधलेलाच असतो. तर आपल्या खालच्या दोरानं असा जर ओढला की ते सुटणार आहे. आणि बांधताना उद्या इथं जे वरचं टोक आहे, आता याच्यातलं वरचं टोक कोणतं समजणार तुम्ही सांगा पाहू. नाही, आता इकडे जे बाहेरच्या बाजूचे आहे ही ते वरच्या बाजूला घ्यायचं. म्हणजे आतनं येते की नाही ते ही जी आहे ती इथं बांधलेली आपण फडकवतो ती, त्याला हे एक टोक याला बांधायचं आणि एक वरचं टोक जे आहे ते याला बांधायचं. आणि मग तो हळूहळू वर गेल्यावर खाली ओढल्यानंतर तो या प्रकारे पहा. कसंही बांधा तुम्ही, याला पॅरललच तो जातो. लक्षात आलं? याचं प्रॅक्टिस करा. याचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला राष्ट्रध्वज बांधता येईल. हां हो, तुम्हाला प्रॅक्टिस उद्यापासूनच सुरू आहे. उद्याकडे झेंड्याची तयारी जी आहे ते फ्लॅग त्यांनी स्वतः बांधायचं आहे. तुम्हाला ड्युटी कार्ड कशाला दिले ते बघा. ड्युटी कार्डमध्ये आपली काय जबाबदारी येते ते बघा. आम्ही इथं इन्स्पेक्शनला इथं उभे असणार आहोत. तुमचं काय चुकलं आम्ही तुम्हाला इथे सांगू, परंतु तुमच्या शाळेत गेल्यानंतर तुम्हाला कुठलीही क्षमा नाही. मग लक्षात आलं? आणि इथं तुमच्या सर्व शंकांची निरसन आम्ही करू. लक्षात आलं? तरी बांधायचं आणि याप्रमाणे तो वर न्यायचा आहे. आणि संध्याकाळी सोडल्यानंतर अशाच प्रकारे तो ठेवायचा आहे. ठेवताना तो खाली जमिनीवर ठेवायचा नाही. कुठे ठेवायचा? टेबलावर ठेवायचा. लक्षात आलं? आणि टेबलावर ठेवल्यानंतर जे कोणी प्रमुख असतील ते प्रमुख त्यांना माहिती असतं काय करायचं तो करतो.